नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका वाळू माफियाच्या ताब्यातून तो जालना शहरात आला असताना सदर बाजार पोलिसांनी एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. चक्रधर कवळे असं संशयित आरोपीचं नाव आहे. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील हिसवण, रोहनवाडी, दुधना, काळेगाव, गोला पांगरे शिवारातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. त्यामुळे या परिसरात वाळू माफिया देखील सक्रिय झालेत. याच परिसरात अप्पर जिल्हाधिकारी यांना देखील वाळू माफियाने पिस्तूल दाखवल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. त्यातच आता सदर बाजार पोलिसांनी हिसवण येथील वाळू माफिया चक्रधर कवळे याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केल्याने वाळू माफियांच्या दहशतीचा प्रश्न समोर आलाय. याच पिस्तूलचा वापर करून तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांना धमकावत नदीतील वाळू उपसली जात असल्याची चर्चा आहे. चक्रधर कवळे हा जालना शहरात आला असताना त्याच्या जवळ पिस्तूल असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, नजीर पटेल, दुर्गेश गोफणे, गणेश तेजनकर आणि अजीम शेख यांनी हे पिस्तूल जप्त केले. या प्रकरणात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत. आज पेट्रोलिंग करताना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम पिस्टल घेऊन येणार आहे. त्याप्रमाणे DB पथकाचे श्री नरोडे आणि त्यांच्या टीमनं संबंधित इसमास ताब्यात घेतलं आणि तो मिळून आल्यावर त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवडीची उत्तरं दिली आणि विश्वासात घेऊन त्याला चौकशी केली असता त्यानं लपवून ठेवलेली पिस्टल आणि 2 काडतूस काढून दिलेली आहेत. त्याप्रमाणे पिस्टल आणि 2 काडतूस जप्त करण्यात आलेली आहेत आणि पोलीस स्टेशनला CR नंबर 957/24 कलम 3/25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. जालना महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेश विसर्जनाची पूर्वतयारी करण्यात आली आहे. या कामाची पाहणी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी नुकतीच केली. काल सायंकाळी जालना शहरातील मोती तलावाजवळील विसर्जनाच्या ठिकाणी पूर्वीचा POP गाळ काढण्याचं काम सुरू असून महापालिकेच्या वतीने विसर्जना ठिकाणी बॅरिकेड्स लावणे, गाळ काढणे, दिवाबत्तीची सोय करणे अशा विविध प्रकारचे काम सुरू असून महापालिकेच्या वतीने काय काय उपाययोजना केल्या जात आहेत या सर्व कामाची पाहणी खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी केली. यावेळी महापालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड, कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर, इंजिनियर सय्यद सईद, माधव पानपट्टे, शोएब पठाण, काँग्रेसचे शहर जिल्हा प्रमुख शेख मेहमूद, महिला जिल्हाध्यक्षा नंदा पवार, गणेश तांदवडे, शेख इब्राहिम आदींची उपस्थिती होती. जालना शहरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मारक नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. 17 सप्टेंबर रोजी सर्वत्रच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनास अवघा 1 दिवस बाकी असून या पार्श्वभूमीवर जालना शहरातील टाउन हॉल परिसरातील हुतात्मा स्मारकाच्या परिसरातील जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचं काम हाती घेतलंय. हे सुशोभीकरणाचं काम सध्या प्रगती पथावर सुरू असून जिल्हा वार्षिक योजनेतून अंदाजे 48 लाखाच्या निधीतून खर्च करून हे काम केलं जातंय. या कामामध्ये हुतात्मा स्मारकाभोवती पॅथवे बसवणे, कंपाऊंडची उंची वाढवणे, ग्रेनाइट बसवणे, मुरल्सचे काम करणे, संपूर्ण परिसरात रंगरंगोटी करणे हे संपूर्ण काम केले जाते. हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे येणाऱ्या 2 दिवसात पूर्ण केले जाईल असे महापालिकेचे उपायुक्त नंदा गायकवाड यांनी MCN न्यूजशी बोलताना सांगितले. 17 सप्टेंबरची तयारी म्हणून आपण आपल्या जे हुतात्मा स्मारक आहे टाउन हॉल येथे त्याचं आपण नूतनीकरण करत आहोत. जिल्हा वार्षिक योजनेमधून त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे 48 लाखांचं आणि त्यामध्ये पाथवे आहे, आपल्या त्या कंपाऊंडची उंची वाढवणं आहे, ग्रेनाइटचं काम आहे आणि म्युरल्स आहेत. तर त्याचं काम म्हणजे अंतिम टप्प्यात आहे आणि 17 सप्टेंबरपूर्वी आपल्याला करण्याचा मानस आहे.
शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमाअंतर्गत राज्यभरातील इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेत राज्यभरातील 48 संघांद्वारे तब्बल 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडल्यात। त्यापैकी 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी 3 पारितोषिके देण्यात आली आहेत। शाश्वत विकासाच्या 17 मूल्यांना अनुसरून कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती। राज्यभरातील तब्बल 48 इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्ट कॉलेजमधील 300 संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। त्यापैकी 48 संघ ही अंतिम फेरीस पात्र ठरल्यानंतर आज जालना शहरातील एका हॉटेलमध्ये या प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले। प्रदर्शनानंतर 48 संघांपैकी 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। वेगवेगळ्या 17 मूल्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी स्टीलपासून आकर्षक प्रकल्प तयार करून या प्रदर्शनात मांडल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये न्याय आणि शांतता, पाण्याखालचे जीवन, जमिनीवरील जेवण, आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन, लैंगिक समानता, स्वच्छ पाणी, उद्योग, संशोधन आणि मूलभूत सुविधा अशा वेगवेगळ्या मूल्यांवर आधारित 48 उपयोग त्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते। या प्रदर्शनाला कालिका स्टील समूहाचे संचालक घनश्याम गोयल, अरुण गोयल, गोपाल गोयल, गोविंद गोयल आदींनी भेट देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेता विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वितरण केलंय। पहले हम लोग पुराने तरीके से चलाते थे, उसमें हमारी ये सोच इतनी ज़्यादा सोशल या इन्वॉल्वमेंट की कम थी। अभी हमारे MIDC में सब नई न्यू जनरेशन आ गई है, एजुकेटेड है, उनको नॉलेज है और इसलिए वो क्रिएट कर रहे हैं, उनको हम सपोर्ट कर रहे हैं। आज नियरली 1000 स्टूडेंट्स ने इसमें भाग लिया है और आप खुद देख सकते हैं कि इसमें उनका क्रिएटिविटी, उनका नॉलेज, उनको एक हमने हमारी तरफ से एक प्लेटफॉर्म देने का हमने कोशिश की। इससे जो स्टूडेंट है उनको क्या फ़ायदा होने वाला है और इंडस्ट्री को भी क्या फ़ायदा होने वाला है? ये दोनों को फ़ायदा होगा। स्टूडेंट्स को एक प्लेटफॉर्म मिलने से उनको और एनकरेजमेंट मिलेगा कि वो ज़्यादा से ज़्यादा उसके बारे में सोचे। इंडस्ट्रीज़ वगैरह देख के उनको, जैसे हमने इंडस्ट्रीज विजिट वगैरह भी कराई है, तो उनको फ्यूचर में वो भी इंडस्ट्रीज डाल सकते हैं और हमको भी इसका बेनिफिट तो ही है। उनके सोच का कहीं ना कहीं हमको बेनिफिट हमारी इंडस्ट्रीज में भी मिलेगा। नहीं, आजकल तो होती है, पुरानी हो गए हैं। अभी हमने लास्ट ईयर भी लिए थे तो उसमें बच्चियों ने काफ़ी बढ़ चढ़ के लिया था। आज पूरे महाराष्ट्र से आई हुई है, फिर भी वो आजकल पूरा सहयोग और पार्टिसिपेशन उनका पूरा है। आज जो भी प्रोजेक्ट यहाँ पे आए वो रिसाइकल जैसे प्रोजेक्ट है। पूरे वर्ल्ड में भी सस्टेनेबल, पूरे वर्ल्ड में भी रिसाइकल जैसा प्रोजेक्ट शुरू है। पूरे वर्ल्ड में इसकी चर्चा शुरू है। वो थीम लेके आपने यहाँ पे किया है, इससे क्या फायदा होने वाला है? जी, रिसाइकल तो मस्ट है। एनवायरमेंटल का जो आज दुनिया में सबसे ज़्यादा प्रॉब्लम है, तो उसको रिसाइकलिंग तो मस्ट है और उससे एक एनकरेजमेंट मिलेगा कि रिसाइकलिंग, और उसका तो बेनिफिट है ही सब। कालिका स्टीलच्या वतीने आम्ही यावर्षी एक नवीन कॉम्पिटिशन घेतला आहे। ते कॉलेज इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर स्टुडंटसाठी हे कॉम्पिटिशन होता आणि या वर्षाचे थीम जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे युनायटेड नेशन्स नी ठरवलेले आहेत ते आम्ही यावर्षीची थीम ठेवली आहे। नेमकं यातून विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेले त्यातून तुम्हाला काय वेगळं बघायला मिळालं? जनरली आपण बघतात की इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स कोर्सेस करतात ते फक्त मोस्टली ते थिअरॉटिकल असतात आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्यांना भेटतात नाही। तर ह्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स करण्याची एक संधी दिली आहे आणि त्यांनी खूप छान मॉडेल्स पण बनवले आहेत जे सस्टेनेबल गोल्स आहे त्यांना दर्शवतो आणि एक प्रॉब्लेम सॉल्विंग त्याच्यामध्ये पण दिसली आहे आम्हाला। तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि त्या कल्पनेतून तुम्ही हे कसं साकार केलं? कालिका स्टील्समध्ये आम्ही सगळे 4 जण सेकंड जनरेशन आहे। आम्ही सगळेजण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे आहे आणि US किंवा UK मधून मास्टर्स पण केलेली आहेत।
तर जे आम्ही बघितलं होतं की बाहेरच्या देशांमध्ये जे एक्सपोजर स्टुडंट्सला भेटतात एज्युकेशनच्या वेळी ते थोडासा लॅकिंग होतं आणि एक आम्हाला ब्रिज करायचं होतं गॅप एज्युकेशन आणि इंडस्ट्रीमध्ये. तर आम्ही चौघांनी हे इनिशिएटिव्ह चालू केलं. आपण बघू शकतो की जालना इंडस्ट्रीकडे MIDC इंडस्ट्रीकडे एक स्टील काय सांगाल असं ही तुम्ही थीम बनवली आहे त्यामागचं उद्दिष्ट काय आणि तुमच्या कॉलेजचं नाव? आम्ही सगळे KDK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं आहे आणि नागपूरमधनं, आणि मी मंजिरी हुबळे, ही आमची टीम आहे. ही गौरी रुद्रकार, मनस्वी तांबे, आणि आम्हाला या कॉम्पिटिशनमध्ये घेण्याचं मोटिवेशन म्हणजे असं होतं की आम्ही कधीच पार्टिसिपेट नाही केलं. आम्ही सेकंड इयर सिव्हिलमधनं आहे. आम्हाला खूप उत्सुकता होती पार्टिसिपेट करायची, कारण ही स्टेट लेवल कॉम्पिटिशन आहे ऑर्गनाइज्ड बाय कालिका स्टील्स. तर आम्हाला त्यांनी दिलं होतं की 17 जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्यावरती आम्हाला मॉडेल तयार करायचं होतं. तर जसं आमचं मॉडेल तुम्ही बघू शकता ते आहे SDG 1 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो फर्स्ट आहे पॉवर्टी, त्यावरती आमचं मॉडेल आहे, ते आहे पॉवर्टी. तर आम्हाला असं होतं की बाकी जे सगळे गोल्स आहेत ते खूप इंटरकनेक्टेड आहे आणि लिंक होतात, जसं इक्वॅलिटी, ग्रीनरी, हे सगळ्यात त्याच एन्व्हायरमेंट यावरतीच आहे. पण आम्हाला थोडंसं युनिक पाहिजे होतं, म्हणून त्यामुळे आम्ही पॉवर्टी सिलेक्ट केलं. पॉवर्टीमध्ये आम्ही स्लेव्हरी दाखवत आहोत मेन म्हणजे, जसे की चाइल्ड लेबर, बॉन्डेड लेबर, ह्युमन ट्रॅफिकिंग जे आता खूप सुरू आहे, त्यामुळे पण गरिबांना खूप झेलावं लागतात, म्हणून आम्ही पॉवर्टी हा टॉपिक घेतला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर शहरात काही तरुणांनी घराच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात 2 तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते. भाईगिरीच्या वर्चस्वातून जालन्यातील परतूर शहरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 2 तरुणांनी जुन्या वादातून एका घराच्या दिशेने गोळीबार केल्याची ही घटना परतूर शहरात घडल्याने दहशत माजली आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक यांची परतूर पोलिसांकडून दिशाभूल केली जात असल्याचं देखील समोर आलंय. गोळीबार केल्याची दृश्ये CCTVत कैद झाली असतानाही शस्त्रे खेळण्यातील असल्याची माहिती थेट पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी त्या बंदुका अद्यापही पोलिसांनी जप्त केल्या नाहीत. श्री अनोखा गणेश मंडळाची महाआरती खासदार डॉक्टर कल्याणराव काळे आणि जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील श्री अनोखा गणेश मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवात शनिवारी खासदार डॉक्टर कल्याण काळे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शिवसेना उबाठाचे नेते डॉक्टर संजय लाखे पाटील यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. श्री अनोखा गणेश मंडळाने यंदा चांदीच्या गणेश मूर्तीला सोन्याचा मुलामा दिल्यानंतर सोन्याचे दिवस आले आहेत. सर्व जनतेची दुःखे, संकटे, विघ्न दूर व्हावीत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस यावेत अशी प्रार्थना खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी केली. तर सोन्याचे दिवस कोणाचे येतील हा येणारा काळच ठरवेल असे सूचक विधान आमदार कैलास गोरंट्याल यांनी बोलताना केले. यावेळी गौतमसिंह मुनोत, राम सावंत, राजेंद्र राख, शरद देशमुख, सुनील गोयल, श्रावण भुरेबाल, जीवन सले, संजय भगत, रमेश गोरक्ष, दुर्गेश काठोटीवाले, राजेंद्र जाधव, मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधना, संस्थापक अजय जगदीश भरतिया, कार्याध्यक्ष संजय अग्रवाल, रूपम, धीरेंद्र मेहरा यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने.
तर वाट कसली बघताय? आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता एनर्जी ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, तोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विकास जयस्वाल अध्यक्ष, सुभाष धायड माजी अध्यक्ष, सावता तरासे सचिव, शेख कादर कोषाध्यक्ष, विजय फुलंब्रीकर, राहुल देशमुख, सचिन मेहरा, बंडू चव्हाण, तेजेंद्र मेहरा, शोएब कुरेशी, असलम बेग, फिरोज बेग, मनोज गिरे, जलील खान, आरिफ बेग, अमजद खान, नितीन खिल्लारे, उत्तम लाडाने यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. महानगरपालिका कर्मचारी वृंदाच्या वतीने गणपती आगमन आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री अनोखा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल, योगेश मानधना, श्री अनोखाचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ जगदीश भरतिया आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या वतीने जालनेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.